काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आज वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। काय आपली नेमकी प्रतिक्रिया आहे? मला पवार साहेबांचा आदेश आहे की समविचारी पक्षांनी एकत्र राहून पुरोगामी महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर या जातीयवाद्यांना मुंबईतच रोखा। आणि म्हणून मी अत्यंत विश्वास द्यायला आलेलो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक मुंबईतला कार्यकर्ता, प्रत्येक नेता हा यावेळेस नारायण राणे साहेबांबरोबर असणार आहे। या मतदारसंघात एमआयएम हाही फॅक्टर महत्त्वाचा मानला आहे की मागच्या वेळेसचा एमआयएम आणि यावेळेसचा एमआयएम मध्ये अंतर आहे। ज्या पद्धतीने बीजेपी शिवसेना वागते, अल्पसंख्यांबरोबर चर्चवर हल्ले झाले, मुसलमानांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, हे त्यांना दिसतंय की माझं एमआयएमला गेलेलं प्रत्येक मत हे मी शिवसेनेला मदत करतोय। आणि त्यामुळे एमआयएम का उभी राहते आहे, सेक्युलर दरम्यानमध्ये का ती मत विभागणी करते हे न समजणं इतका अल्पसंख्याक मूर्ख नाही। या मतदारसंघामध्ये भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। युती किंवा महायुतीचा उमेदवार म्हटलं, दिवसापूर्वी आशिष शेलार म्हणाले की काय मुंबई काय शिवसेनेची आहे, त्याच्यातच त्याचं उत्तर आहे। उद्धव ठाकरे या निवडणुकीत संपूर्ण पक्षाची ताकद प्रचाराच्या वेळेस लावताना दिसणार आहे। अर्थात त्यांचं घर या मतदारसंघात ते लावणार ना। सगळं सहानुभूती हाही एक महत्वाचा फॅक्टर आहे। बाळा सावंत यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात बाळा सावंतांना सहानुभूती असेल याबद्दल मी माझं दुमत नाही, पण त्याच्या पत्नीने शिवसेनेचा झेंडा कधी खांद्यावर घेतलाय, कधी घराच्या बाहेर पडले, जनतेला त्यांचा चेहरा तरी आठवतोय? असं काही सहानुभूतीवर नसतं। शेवटी विधानसभेची निवडणूक ही गेल्या 6 महिन्यात तुम्ही तयार केलेलं वातावरण, तुम्ही तयार केलेली कामं आणि तुम्ही जे जे काही खोटं बोललात ते लोकांच्या नजरेसमोर आहे। आज घेरवाडी जंक्शनचा फ्लायओव्हर असो किंवा सीलिंग असो, या माध्यमातून मुंबईच्या ट्रॅफिकला मिळालेला आधार हा काँग्रेसने केलाय हे लोकांना आजही माहिती आहे। तेव्हा त्या विकासाच्या रोल मॉडेल खाली मतं मिळाली, पण दरवेळेस तुम्ही लोकांना मूर्ख नाही बनवू शकत। धन्यवाद। विद्याधर शिर्केसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।